गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आहोत आता रामेश्वरम मध्ये. आता भरपूर काही आपण मिस केलंय, म्हणजे काय काय सांगायचं होतं. ऍक्च्युली काल रात्री आपण मदुराई मधून ट्रेन झाल्यानंतर बस पकडली, कारण आपली ट्रेन मिस झाली होती. आणि म्हणजे टायर्ड सुद्धा एवढं होतं की शूट नाही करता आलं. त्यामुळे बस पकडली. बसने आपण डिरेक्टली आज सकाळी रामेश्वरमला आलो. तिथं आपण म्हणजे एक रूम बुक केली तिथं चेंजिंग वगैरेसाठी. आणि ऑलमोस्ट आपण आज पूर्ण दिवस रामेश्वरम मध्ये आहोत, त्यामुळे बुक करून टाकली. तर आता आपण चाललोय अग्निस्नानला, जे बीचवर असतं, म्हणजे समुद्रावर अग्निस्नान करतो. आणि त्याच्यानंतर मग 22 कुंड स्नान असतं. त्याच्यानंतर मग आपण डिरेक्टली दर्शन घ्यायला जाऊ शकतो, किंवा मग रूमवर येऊन चेंज करून मग परत दर्शन घ्यायला जाऊ शकतो. आपण ते प्रिफर केलं की अग्निस्नान झाल्यानंतर 22 कुंड स्नान करायचं, नंतर मग चेंज करून परत दर्शनाला जायचं. तो फोटो वगैरे काढता येईल. आणि जसं तुम्हाला सांगितलंय की इन्स्टावर अपडेटेड राहा, तर तुम्हाला अपडेट्स मिळत जातील. इन्स्टावर भरपूर काही आपण टाकत असतो, स्टोरीज सेंड करतो, तिथे सुद्धा फॉलो करा. हे रामेश्वरमचं वातावरण आहे आणि आपल्यासोबत यश. सकाळी फ्रेशअप झालो. ऑलमोस्ट 6 वाजता आपण इथं आलो. 1 तास झाला. आता 7 वाजलेत. आपण आवरलं, आंघोळ केली, फ्रेशअप होऊन अग्निस्नान. आज गर्दी आहे म्हणतात ते, तरी गर्दी असून सुद्धा 2 तास लागतील असं म्हणतात ते पब्लिक. तर ते 2 तासचे किती तास होतात ते बघूया आपण. आता डिरेक्टली अग्निस्नानला म्हणजे काय काय असतं नेमकं ते बघूया. मित्रांनो, हे आहे आपलं मेन मंदिर. एकदम एकच नंबर, म्हणजे वातावरण मस्त आहे. गर्दी नाही तर पटकन आपण दर्शन वगैरे घेऊ. अग्निस्नान करून 22 कुंड स्नान करून पटकन दर्शन घेऊ असं प्लॅन आहे. आणि नंतर मग फोटोशूट वगैरे करू. आपण इकडून आलोय आणि आता इकडं समोर एक मंदिर दिसन, अम्मा टेम्पल, महाकाल अम्मा टेम्पल. तिथून लेफ्ट घेऊन लगेच ते स्नानला जातो, अग्निस्नानला आपण. हा आपला रामेश्वरमचा बीच आहे. अग्निस्नान डन. आता चाललोय 22 कुंड स्नान करायला. अशी एंट्री आहे. 8:30 झालेले आहे. आतमध्ये ऍक्च्युली तिकीट असतं 25 रुपयाचं. तो कॅश जवळ ठेवा. आम्ही कॅशसाठी बाहेर आलो, त्याच्यात आमचा हाफ एन आवर गेला, कारण चार्जेस मारतात ते, ऑब्व्हियसली मारणार. आणि ते कुंड 22 कुंड वॉटर आहे, ते आपण घेऊ शकतो घरी. कलेक्ट करायचं आंघोळ करते. असं तिकीट निघलेलं आहे आपलं. 2 जणांचं 50 रुपये, एकाचं 25 रुपये. हे झालं पहिलं कुंड. जेवढे कुंड पॉसिबल होतील तेवढे दाखवू आपण, काही नाही प्रॉब्लेम. पण मस्त आहे. मित्रांनो, दर्शन झालेलं आहे. ऑलमोस्ट 11 11:30 झालेले. इथून आपण बाहेर आलो, आता इथून एक्झिट आहे. चांगलं झालं दर्शन. मेन म्हणजे तिथं जास्त शूट नाही करून देत. जेवढं शूट करता आलं तेवढं केलं आपण. आणि टायमिंग जो आहे सकाळी 4 ते दुपारी 5 वाजेपर्यंत टायमिंग आहे आपल्या मंदिराचं. हे दर्शनासाठी जे शिवलिंग आहे त्याचं दर्शनाचं टायमिंग मॉर्निंग 4 वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत. इव्हिनिंगचं माहीत नाही आहे, कळून घ्यायला लागेल, सांगतो कळलं. आणि प्रसाद दिला इथं थोडा. इथं पर्वती देवी आहे, तिचं दर्शन झालं. पर्वत देवी म्हणते, काही चुकलं तर सॉरी. पण त्या देवीचं दर्शन आहे नंतर. आणि मोठा हत्ती पाहायला भेटतो, कनराज, ते पण खूप छान होतं. अटायरची काळजी घ्या की हे घालूनच मंदिरामध्ये यायचं. ते कॉस्ट्युम येते, म्हणजे लुंगी वगैरे. इथं नाही आहे, पण पद्मनाभन स्वामीला खूप म्हणजे स्ट्रिक्ट आहे.
आता बाहेर जाऊयात आणि काहीतरी नाश्ता करूयात पटकन. आता वाजलेले 12:15. आपण फ्रेश वगैरे झालो, दर्शन वगैरे केलं, दर्शन आणि नाश्ता वगैरे सुद्धा केला. त्याच्यानंतर आवरलं आणि आता 12:15 झालेत. आपली एक 4 वाजता ट्रेन आहे आणि एक 6 वाजता ट्रेन आहे. तर प्लॅन करतोय 6 वाजता निघायचं मदुराईसाठी. मदुराईला मीनाक्षी कव्हरअप करू जर जमलं तर, कारण रात्रभर टाईम आहे. तर ते बघूयात, ते सगळं टाईमवर आणि ट्रेनवर डिपेंड आहे. त्याच्यानंतर आता चाललं आपण पंबन ब्रिजला. पंबन ब्रिज झाल्यानंतर इव्हिनिंगला आपण जाऊ धनुष्यकोडी. रामेश्वरममध्ये 3 गोष्टी कव्हरअप करू. पहिलं म्हणजे पंबन ब्रिज, दुसरं धनुष्यकोडी आणि तिसरं आपलं ज्योतिर्लिंग, ते कव्हरअप करू. दुपार झाले आणि असलं ऊन लागले ना. तिथली माणसं पण चांगली आहे तशी, लिफ्ट वगैरे माहिती लिफ्ट देतात वगैरे. साऊथचे माणसं थोडीशी आहेत, पण काही इश्यू झालं तर मग गप नाही बसत ते माणसं. पण रिक्षा केली आणि रिक्षा करून ॲक्च्युली पंबन ब्रिजला जात होतो, पण रस्त्यातच आपल्याला ते APJ अब्दुल कलाम मेमोरियल म्युझियम आहे काहीतरी, ते दिसलं आपल्याला. तर तिथं जाऊयात. तर 30 रुपयाने रिक्षाने आपल्याला इथं सोडलं. इथं 5 किलोमीटरवरच आपलं पंबन ब्रिज आहे, तिकडे जाऊया. गुणलेत आपले यश बघा कसा लपलाय. त्या मेमोरियल मध्ये जाऊया आपण पहिले. इथं असं बसेस वगैरे थांबलेले आहेत. ॲक्च्युली इथं आपल्याकडे कसं MSRTC किंवा कर्नाटकमध्ये KSRTC असते, इथं तसलं काही नाही. इथं सगळे प्रायव्हेट बसेस आहेत, त्यामुळे मदुराईवरून खूप अवघड आहे इथं येणं. पण आहे, स्टॉप आहे तिथं, डिफरंट टाईप्सच्या बसेस वगैरे येतात. ते इथं पण असेल तसं काही, नक्कीच असेल MSRTC KSRTC सारखं, पण ते नाव ते काही कळालंच नाही. खूप प्रयत्न केले होते पण काय प्रयत्नच नाही. आणि काल रात्री भरपूर उशीरच झाला आहे. बस निघाली 2:30 वाजता निघाली बस, आणि ते ऑलमोस्ट 6 वाजता आम्हाला इथं सोडलं. खूप वेळ घेतला बसने. इथून आपण आलोय आणि इकडे हे मेमोरियल आहे. बघूयात काय काय आहे आतमध्ये. आपल्याला अजून एक गोष्ट कळाली, इथं मोबाईल फोन अलाउड नाहीये. आपण जाऊन येऊ तरी पण काय काय आहे कव्हरअप करू. मोबाईल चेकिंग फुल टाईट आहे इथं, सिक्युरिटी. मोबाईल फोन इथं ठेवूयात आणि आतमध्ये काय काय आहे ते आल्यावर कळवतो. बाकी बाहेरून हे असं दिसतं. आपल्याला जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण इंस्टाग्रामवर पोस्ट करतो किंवा स्टोरी वगैरे ठेवतो, तिथं लक्ष द्या. 2 वाजलेले आहेत आणि आपण APJ अब्दुल कलाम मेमोरियल फिरून आलेलो आहे. तर त्याच्यात बरंच काही दिलेलं आहे. आपले जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहे, त्यांचा जन्म रामेश्वरमध्येच झाला होता. त्यांची म्हणजे पूर्ण लाईफमध्ये काय काय झालं की ते एक्सपिरियन्सेस आहे, डेथबद्दल सांगितलेले आहे. बरोबर त्यांचे स्वतः जे त्यांनी हात लावलेले ज्या वस्तू आहेत, प्लेट्स असो, त्यांचे कोट्स, बूट्स, परत टिफिन ते आतमध्ये ठेवलेलं आहे. बरंच काय चांगलं होतं. त्याच्यानंतर बाहेर आम्ही बसलोच आहे त्याच शॉपपाशी आपण. आणि इथं तुम्हाला म्हणजे आतमध्ये फोन अलाउड नाही आहे त्या साईडला. तर इकडं समोरच तुम्हाला लॉकर शॉप भेटेल. 5 रुपयाला एक फोन आहे, 5 रुपये द्यायचे, एक फोन ठेवायचा. असं पेमेंट आहे. जेवणाचं बघूया. पंबन ब्रिजला जायचं आणि धनुष्यकोडीला जायचं. इथं खूप सारे टुरिस्ट आलेले आहेत, त्यांच्यासोबत जाताना रिक्षा लगेच भेटते. आता दुपारी तरी ऊन फार खतरनाक पडले. भरपूर काय होतं, आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, पण फ्री तिकीट आहे, तुम्हाला काही फीज वगैरे नाही लागणार. बघण्यासारखं आहे, नॉलेजेबल गोष्ट आहे, सगळं लिहिलेलं आहे, ते वाचा. टाईम काढून या नक्की. केरला किंवा रामेश्वरम तमिळनाडूमध्ये आले तर हे नक्कीच डॉक्टर APJ अब्दुल कलाम मेमोरियल नक्कीच बघा. तिथून 2च किलोमीटर पुढं आपण वेलोंडी तीर्थम म्हणून जागा आहे. तर एक भाऊ भेटला, आपले हिंदी भाऊ, त्यांनी सजेस्ट केली. ते पण तिथं चाललेले आणि त्याच्यानंतर ते पंबन ब्रिजलाच येणार आहे. त्यांनी म्हणजे रेफर केलं की वेलोंडी तीर्थमला जाऊयात. म्हणजे तिथे समुद्र आहे, समुद्रामध्ये
तर ते विहीर आहे, विहिरीमध्ये गोड पाणी येतं असं काहीतरी आहे. बघूया तुम्ही तिथं जाऊनच कळेल. असा मेन रोड आहे, इकडे पंबन ब्रिज आणि इकडे रामेश्वरम. तर तिथून एक एंट्री आहे. गुगल मॅप्सला भेटून जाईल. हे काय माहित नव्हतं. अनप्लॅन्ड प्लेसेस. बाकी मस्त आहे. केरला, तमिळनाड. बाय द वे तुम्हाला सांगायचं राहिलं, हे आपलं 5th स्टेट आहे ट्रेनिंग ट्रिप्स मधलं. पहिलं म्हणजे महाराष्ट्र होतं, दुसरं गोवा, तिसरं कर्नाटका, 4th वन केरला अँड 5th वन तमिळनाडू. बघूया, अनएक्सपेक्टेड प्लेसेसवर जातोय आपण, जे की चांगलं आहे. तर आपण इथून आलो आता त्या रोड पासून. इकडे ओशन आहे, इथे टेम्पल आहे आणि इथं शंकराचं मंदिर आहे. राम बाणेश्वर मंदिर आहे आणि इकडे आपल्याला सी बघायला भेटतं. आता इथलं काय काय आहे मेन ते तुम्हाला दाखवतो थोडंच वेळ. पुढे जाऊयात. ॲक्च्युली एक बीच आहे ना, त्याचं हे म्हणजे युनिक प्लेस आहे. तर ब्ल्यू आहे, ब्ल्यू. आपण जे निळं पाणी म्हणतो ना फॉरेन एरियामध्ये, ते आहे इथे. पण याची खासियत अशी आहे ना, तिन्ही साईडने ना पाणी आहे. 1, 2 आणि 3 आणि पूर्ण निळं पाणी आहे. साऊथ असा रिजन आहे ना, तिथं बीच पूर्ण कम्प्लीट डिफरंट आहे, पूर्ण कम्प्लीट डिफरंट. आणि इथं ती विहीर आहे. हे माहित नाही आता कसं इथं गोड पाणी आहे. आत्ताच मी पाणी पिलं. तर म्हणजे माणूस आहे ना ते, तो दादा बादलीमधून पाणी काढतो आणि म्हणजे आत्ताच जस्ट त्यांनी प्यायला दिलं. एकदम गोड पाणी. म्हणजे तिन्ही साईडला ते मिठाचं खारट पाणी आहे समुद्राचं, आणि त्याच्यातूनच कसं काय येतं ते निळं पाणी, आय मीन गोड पाणी प्यायचं ते माहीत नाही. हे इथलं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, ॲक्च्युली ह्याची हिस्ट्री अशी आहे की जेव्हा श्रीराम रावणाचा वध करून म्हणजे तिकडून येत होते, तेव्हा त्यांनी ते रामनाथम स्वामी, ज्याचा आता आपण मॉर्निंगला म्हणजे ज्योतिर्लिंगाला पाया पडून आलो, तिथं होते. आणि सीता मातांना तहान लागली होती. तो त्यांनी तिथून जो आपला धनुष्य बाण असतो तो बाण मारला आणि तो बाण या समुद्राच्या इथं लागला. ते तुम्हाला व्हिडिओ दाखवली मी. त्या विहिरीत म्हणजे त्या तिथं पडणार, तिथून एक गोड पाण्याचा जो स्प्रिंग म्हणतो ना आपण, तो उगमला तिथून. त्याच्यामुळे मग त्याला ते आता स्वीट वॉटर स्प्रिंग बनलं जातं आता आत्ताच्या काळी. त्याचं असं हिस्ट्री की श्रीरामने तिथून जो पान मारला होता तो इथं येऊन पडला होता. त्यामुळे इथून मग सीता मातांची तहान भागली होती. त्याचं असं हिस्ट्री आहे. छान आहे, पण हिस्ट्री सुद्धा छान आहे, बीच सुद्धा छान आहे. नेक्स्ट पॉइंट, पंबन बीच. लिफ्ट घेऊ शकता तुम्ही किंवा मग एकत्र जे जातात त्यांच्यासोबतच जाऊ शकता. लोक देतात इथं, आत दाखवलं लिफ्ट देतात. काल रात्री सुद्धा सेम. त्यात ढगाळ वातावरण झाले, पाऊस येण्याची शक्यता आहे. आपण बस घेतली, 10 रुपये तिकीट पडलं त्या पॉईंट पासून पंबन ब्रिजला जायला. 3-3.5 किलोमीटर आहे, त्यामुळे 10 रुपये तिकीट पडलं. ती बस जी होती ती ॲक्च्युली पंबन रेल्वे स्टेशनला सुद्धा जाणार होती, तर तिने ब्रिजच्या अगोदरच सोडलं. आपण ब्रिजच्या सुरुवातीपासून चालत ट्राय केलं, तिथूनच जात होतं. ब्रिज तिथून स्टार्ट झाला. हा व्ह्यू बघा कसा आहे. फक्त आत्ता आला आहोत पंबन ब्रिजला. हा पंबन ब्रिज आहे. तिथं ऍक्च्युअल म्हणजे हा जो ब्रिज आहे मोठावाला, ट्रेन आल्यावर क्लोज होतो आणि जेव्हा शिपला क्रॉस व्हायचा असेल तेव्हा तो ओपन अप होतो. आणि या ब्रिज खालून अशी ट्रेन पास होतो समुद्राच्या ब्रिजच्या दुसऱ्या साईड. ऍक्च्युली हा जुना रेल्वे ब्रिज आहे पंबन ब्रिज. तो आता म्हणजे रिस्की झालाय, त्यामुळे नवीन बांधलेला आहे त्या साईडला. आणि
सेंटर आहे, कंट्रोल रूम आहे. जर काही इमर्जन्सी झाली रेल्वे स्टेशनच्या जवळ किंवा रेल्वेला ब्रिजच्या वेळेस. आता सगळ्यात मस्त वेदर आहे आता पंबन ब्रिज बघण्यासाठी. आणि तुम्हाला दुसरी साईड एक दाखवतो, कारण त्या साईडला भरपूर मस्त व्ह्यूज आहेत. हे बघा, या साईडला थोडे लांब गेले तर आपल्याला लागतो अरेबियन सी, आणि या साईडला बे ऑफ बेंगाल. त्यामुळे ह्या साईडची जमीन आणि त्या साईडची जमीन पूर्ण डिफरंट आहे. ते प्रॉपर म्हणजे इंडिया, हे पण इंडियाचंच ब्रँड आहे, बट रामेश्वरम एक वेगळं लँड जे फक्त थोडंसंच काहीतरी दुरीने सेपरेट आहे. व्ह्यू एवढे छान येतात आहे ना, आणि म्हणजे कोइन्सिडेंटली आता ऊन गेलंय त्यामुळे खूप बरं वाटतंय. फार मोठा त्रास येतो, साऊथचं ऊन म्हणजे डेंजर आहे. सगळ्यात मस्त टाइम आहे, खूप लकी आता आपण की आपल्याला बघायला भेटलं. ऍक्च्युली ट्रेन सुद्धा पास झाली, पण ते काय आपण दाखवलं नाही. पण वेदर बघा ना तुम्ही. ऍक्च्युली आपण आलोय ट्रेनिंगला, पण ट्रेनिंग पण चालूच आहे, तर म्हटलं आपण एक्सप्लोर सुद्धा करूया. सगळं एक्सप्लोर करणं गरजेचं आहे. That's how you enjoy life and live the life. Actually तिकडे एक लाईट हाऊस आहे, हे वाला लाईट हाऊस आहे. ते संध्याकाळी म्हणजे एकदम असं नेव्हिगेशन साठी हेल्प करत. काल रात्री कव्हर नाही केलं, पण थोडी झोप लागली होती. ऍक्च्युली इथं झोप थोडी उडाली आणि ते दिसलं तर लाईट हाऊस होतं. आज मॉर्निंगलाच ऍक्च्युली कव्हर अप नाही केलं. पण इथलं एक वेगळी गोष्ट म्हणजे इथं पूर्ण निळं पाणी आहे, पूर्ण निळं पाणी. गुड इव्हिनिंग मित्रांनो, आता वाजलेले संध्याकाळचे 5:30. आपण आहोत रामेश्वरम रेल्वे स्टेशनला. तुम्ही विचार करत असाल की आपण इथं काय आहे, तर त्याचं कारण असं आहे की आपण आता रामेश्वरमपासून डिपार्चर करतो आहे. ॲक्च्युली आपल्याला धनुष्यकोडी करायचं होतं, पण संध्याकाळी आज 4 वाजताच बंद झालं ते, आणि आपल्याकडे तेवढा टाईम नव्हता की आपण ट्रेन मिस करू. त्यामुळे 4 वाजता वेदरमुळे बंद झालं, आणि त्याच्यानंतर 5 वाजता रेग्युलर बंद होतं म्हणजे नॉर्मल डेजला, पण आज वेदरमुळे बंद झालं. यश पण थोडा अपसेट आहे, कारण ते पाहायचं होतं खूप, म्हणजे असं मेन असं नव्हतं, बट एक बघायचं होतं. आता आपण रामेश्वरमपासून एक पॅसेंजर ट्रेन केलेली आहे, म्हणजे पकडली आहे. ती डायरेक्ट मदुराईला थांबेल. मदुराईवरून आपण कन्याकुमारी वगैरे, तिथून मग एर्नाकुलम जाऊया. आता मदुराईचं काय प्लॅन आहे काय माहीत नाही, मीनाक्षी टेम्पल करायचं आहे का नाही ते माहीत नाही. त्याच्यानंतर झालं तर वेल अँड गुड दाखवू, आणि जेवायचं पण आहे. तर फॉर नाऊ गुड बाय रामेश्वरम. ही आहे आपली ट्रेन, ज्याच्यातून आपण मदुराईला चाललो. पॅसेंजर आहे, त्यामुळे बसायचा काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडं जेवायचा बंदोबस्त करूया, कारण हिला ऑलमोस्ट 3-3.5 तास लागतीलच मदुराईला जायला. 10:15 वाजलेले. आपली ट्रेन 7:30 किंवा 8ला इथं आली. खूप आता टायर्ड असं नाही का, आपल्याकडे चालू, त्यामुळे जेवून घेतलं. पण 9ला आली होती आपली ट्रेन, भाऊ म्हणतोय. जरा विसरलो, झोपलो होतो ट्रेनमध्ये, त्यामुळे काही लक्षात नव्हतं. ट्रेन थांबल्यावर समजलं की बाबा स्टेशन आले. लास्ट स्टेशन होते मदुराई.
ते मदुराईमध्ये आता आपण इकडं मोठं मार्केट आहे ऍक्च्युली. काही जास्त कव्हर अप करण्यासारखं नाहीये त्याच्यात. फोनचं पट्ट्याचं पेंट आहे तिथं, एवढंच बघत होतो. आणि जेवण करून घेतलं, काय रोटी पनीर आणि राईस. पंजाबी धाबा. आता आपली मदुराई पासून ट्रेन आहे नागरकोइलला. मी 12:50 आहे, तोपर्यंत स्टेशनवर थांबूया. तेव्हा स्टार्ट करूया. मीनाक्षी टेम्पल बघायचं होतं, पण मीनाक्षी टेम्पल ऍक्च्युली 9, 9:30ला बंद होऊन जाते.